सन्माननीय व्यासपीठावर स्थानापन्न सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं उच्चारते आहे. बिशप महोदय त्यांची ओळख करून दिलेली आहे आणि अजून त्यांची काही ओळख आहे ती मिळणारच आहे आपल्याला. परंतु मी बिशप महोदय असं आता म्हणते आहे, परंतु आधी त्यांना टॉमस या नावानेच मी संबोधित असेल. दत्तक कॉलेजमध्ये माझे विद्यार्थी होते आणि आपला हा विद्यार्थी बिशप पदापर्यंत पोहोचतो आणि योगायोग असा की आधीचे बिशप जे होते ते माझा मावस भाऊ होते आणि आत्ताचे बिशप आहेत ते माझे विद्यार्थी आहेत. माझे विद्यार्थिनी सुद्धा खूप जुनी विद्यार्थिनी इकडे आलेली आहे. म्हणजे हे सगळं आठवून लोक येतात ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. तर आज बिशप महोदयांना अन्य ठिकाणी एक मोठा कार्यक्रम होता, परंतु आपल्या प्राध्यापकांचा आपल्याला ज्यांनी शिकवलेला आहे त्यांचा कार्यक्रम आज आहे म्हणून ते अगत्याने आलेले आहे. म्हणून या व्यासपीठावर स्थानापन्न बिशप महोदय थॉमस डिसूजा आमच्या संत मायकल धर्मग्रामाचे धर्मगुरू, ते सर्वांना आवडतात आणि ते चांगलं वाचन करतात. त्यामुळे त्यांनाही मी सांगितलं की आपण इकडे असलं पाहिजे आणि माझ्या शब्दाला मान देऊन ते इकडे आलेले आहेत. महेश केळुसकर, डॉक्टर महेश केळुसकर हे माझे खूप आधीपासूनचे कवी मित्र आहेत आणि अनेक कवी मंचावर कविता सादर केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकाशवाणीवर खूप कार्यक्रम झालेले आहेत आणि महेश केळुसकर तिथे अधिकारी असताना माझ्या मोठीतले आकाश या संपूर्ण पुस्तकाचं ललित लेखसंग्रह दररोज मला वाटते एक महिना दररोज सकाळी 7 वाजता अर्धा तास माझ्या एकेका लेखाचं वाचन व्हायचं आणि ते वाचन त्यांनी ठेवलं होतं आणि सगळ्या महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद मिळालेला होता. आज मी त्यांना मुद्दाम बोलवलेलं आहे कारण ते केवळ कवी नाही आहेत तर ते संशोधक सुद्धा आहेत. त्यामुळे महेश केळुसकर बेनॉल टायस म्हणजे आज ते भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या कॅथलिक बँकेचे अध्यक्ष आहेत. परंतु त्याही आधीपासून आमचे नातेसंबंध आहेत. ते म्हणजे तोही माझा भाचा लागतो आणि त्याचे वडील माझ्या आईचे सख्खी चुलत बंधू आणि त्यामुळे माझा मामाचा मुलगा आहे. आणि त्यांनाही मी सांगितलं आणि हे सगळंच आठवून तेही आलेले आहेत साहित्यावरील प्रेमामुळे. म्हणजे बँकेचे सगळे व्यवहार अर्थपूर्ण आर्थिक दृष्टिकोनातून चालत असतील, परंतु साहित्याचे जे अर्थपूर्ण व्यवहार चालतात त्याच्यासाठी ते आलेले आहेत, उपस्थित आहेत. मला त्याचा आनंद वाटतो. डॉक्टर अनुपमा उजगरे या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही पण अनेकदा कवी मंचावर काव्य वाचनासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. परंतु त्यांची एक वेगळी ओळख आहे ती मी आता माझ्या भाषणाच्या अनुरोधाने करणार आहे. त्याही इथे त्यांची तब्येत सांभाळून आलेले आहेत, त्याचा मला आनंद वाटतो. आणि ज्यांनी माझं पुस्तक प्रसिद्ध केलं तो इतका मोठा ग्रंथ होता की मला आधी भीती वाटत होती की कोणाला मी सांगू, कारण खूप वेगळा ग्रंथ आहे. असा ग्रंथ मला वाटते मराठी साहित्याचा हा पहिला आहे. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर इथे आज सुदेश विलासपूरकर उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी आणि त्यांचा ग्रंथालय परिवार यांनी खूप मोठं सहकार्य मला केलेलं आहे. त्यामुळे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज माझ्या पुस्तकाचं प्रसाद चिन्हे या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी जागीर हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता आणि YMCAच्या सगळ्या त्यांच्या संचालक मंडळ, त्यांचे अध्यक्ष यांनी इतक्या धडाडीने सगळं लोकांना जमवण्यापासून आणि या सभागृहाची सजावट करण्यापासून आणि सगळी इतकी काळजी त्यांनी घेतली आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. आजही हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणावर आणि सुंदर रीतीने साजरा होतो आणि याचाही मला आनंद आहे.
जाऊन जे स्थान प्राप्त केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की याचं एक वेगळं कारण आहे की का अशा प्रकारचे कार्यक्रम साजरे व्हायला लागतात. कारण असं असतं की अनेकदा महाराष्ट्रातले लोक आपलं पुस्तक वाचतात, परंतु आपल्या गावातील लोकांनी आपली पुस्तकं वाचलेली नसतात, त्यांना माहितीसुद्धा नसतं आणि त्यांना पुरस्कार मिळतात, राज्य पुरस्कार मिळतात. तर महाराष्ट्रातले लोक आपल्याशी संपर्क साधतात, पण आपल्या गावातील लोकांना काहीसुद्धा माहिती नसतं. कारण आता वाचनाच्या आवडीने कमी होत चाललेली आहे, परंतु काही साहित्यिक स्वरूपाचे आणि काही दर्दी लोक जे आहेत त्यांना माहिती असते की काय नेमकं प्रसिद्ध होत आहे आणि म्हणून ते येतात. आपल्याला जी साहित्य मंडळं आहेत तिथे रेमंड चाळू आहे, ती लोकांना एकत्र करून त्यांना साहित्याच्या संदर्भात प्रबोधन करीत असतात. पल्लवी आहे, पल्लवी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेत असते आणि अनेक साहित्यिक आपल्याकडे आहेत. तर मला त्यावेळेला असं वाटलं होतं की आता मला याच्यापुढे हा कार्यक्रम अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा नाही. गेल्या वर्षी मी प्रथमच तो कार्यक्रम केला. तो 14 एप्रिलला कार्यक्रम झाला आणि 15 एप्रिलला म्हणजे मला असं वाटलं की माझ्या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला, आता मला नवीन पुस्तक काढायचं नाही, आता मला नवीन काही लेखनही करायचं नाही आणि मी एकदम शांत होते. चला बरं झालं कार्यक्रम, कारण जानेवारीपासून काही संशोधनाची कामं चालली होती. 15 एप्रिलला मला नाशिकवरून फोन आला यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा आणि त्यांनी मला सांगितलं की मराठी ख्रिस्ती साहित्य हा संपूर्ण पेपर MAच्या अभ्यासक्रमात लावलेला आहे, तर तुम्ही त्याचं पुस्तक तयार करून 30 जूनपर्यंत मला द्या. म्हणजे 1.5 महिना फक्त माझ्या हातामध्ये होता. समग्र ख्रिस्ती साहित्य अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही अभ्यासक्रमात लावलेलं नव्हतं. हा संपूर्ण 100 मार्काचा पेपर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावला आणि आपल्याकडे एकही पुस्तक नव्हतं. अनुभव मला माहिती आहे, आधीच्या लोकांनी काही पुस्तकं काढलेली आहेत आणि ग्रंथ लिहिलेले आहेत, पण अभ्यासक्रमात आलेलं नव्हतं कधीच. संपूर्ण पुस्तकात ख्रिस्ती साहित्य या नावाने, या टायटलने कधीच आलेलं नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की MAच्या अभ्यासक्रमात आम्ही तो पेपर लावलेला आहे आणि ते पुस्तक आम्हाला 30 जूनपर्यंत तुम्ही तयार करून द्या, कारण आता आणखी तुमच्याशिवाय दुसरं ख्रिस्ती साहित्यामध्ये येणारं आमच्या नजरेसमोर कोणी नाही. मी म्हटलं मी निवृत्त झालेले आहे आणि आता इतका मोठा व्याप मी नाही खांद्यावर पेलू शकणार. तर त्यांनी सांगितलं नाही आमच्याकडे नाही आणि नंतर मग मी विचार असा केला की जर आपण केलं नाही तर ख्रिस्ती साहित्य कधीच अभ्यासक्रमात लागणार नाही. म्हणून त्यांनी मला 4च घटक दिले होते, कारण फक्त 100 पानामध्ये पुस्तक तयार करायचं. ते तयार केलेलं पुस्तक पाठवलेलं आहे आणि अनेकांना मी त्याची PDF फाईल पाठवली. त्यांनी जी पाठवली ती म्हणजे ते पुस्तक प्रसिद्ध झालं नंतर. तर ते पुस्तक तयार करण्यासाठी इतर पुस्तकं मिळवणं, माझं थॉमस स्टीफन्सच्या पासून तर आत्तापर्यंत 400 वर्षातली पुस्तकं मिळवणं आणि 4 घटकामध्ये करणं, तर ते शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं मोठं. त्याच्यामध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक दोन्ही समाजातून ज्या लोकांनी मराठी लेखन केलेलं आहे त्याच्यासाठी मला पुस्तकं मिळवून सपाटून मला काम करावं लागलं. पुस्तक तयार करून दिलं आणि त्याचे संपादक होते डॉक्टर प्रमोद मुनघाटे. त्यांनी पुस्तक जेव्हा तपासलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अप्रतिम सुंदर झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे पुस्तक. प्रथमच मराठी साहित्याच्या पटलावर हे पुस्तक आलेलं आहे. तर मॅडम तुम्ही आता असं करा. त्यांनी मला नागपूरवरून फोन करून सांगितलं, त्याचा उल्लेख मी केलेला आहे प्रस्तावनेमध्ये पुस्तकाच्या, की त्यांनी सांगितलं की हे 4च घटक घेतलेले आहेत, त्याच्यात अनेक लेखक आलेले नाही आहेत ख्रिस्ती समाजात मराठी लेखन करणारे, तर तुम्ही पुढचं का नाही लेखन करत त्याच्यावर जे वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात लेखन झालेलं आहे. मला एकदम धोका बसला की म्हटलं आता हे काम मला स्वतःला स्वीकारायचं होतं. त्यांचं काम केलं, त्यांनी मला बिदागी दिली. अनुभव मला माहिती आहे, त्यांनी मला खूप चांगले पैसे दिले, पण त्यासाठी मी 1.5 महिना 8 तास काम करून खूप श्रम केले आणि महाराष्ट्रभर फिरून पुस्तकं गोळा केली. वसईच्या साहित्यिकांची काही पुस्तकं नव्हती, मी पुस्तकं घेतली आणि मी ते तयार करून दिली. पण हे जेव्हा प्रमोद मुनघाटेंनी सांगितलं तर मी म्हटलं की आता मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर करते आणि नंतर मी 15 प्रकरणं केली. 15 प्रकरणं, त्याच्यामध्ये नाटक आलं, एका
लोकवांकिका आल्या, लोकवाङ्मय आलं, लोकसाहित्य आलं, खूप म्हणजे सगळे विषय आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि मग मी ते आव्हान स्वीकारल्यानंतर मी त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात केली आणि जूनपासून डिसेंबरपर्यंत पहाटे 3 वाजता उठून माझ्याकडे 1000 पुस्तकं मी मिळवलेली होती. ख्रिस्ती समाजातून मराठी लेखन करणारे, आणि ते फक्त वसईतले नाही, ते सगळ्या महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक ख्रिस्ती लोक. महाराष्ट्राच्या बाहेरही गोव्यामध्ये होते, कर्नाटकामध्ये होते, हैदराबादला होते, अमेरिकेला होते. मी त्यांच्याकडून पुस्तकं मागवली आणि मी हे काम करत असताना मला हे वैयक्तिक गोष्ट सांगायची नाही आहे कौटुंबिक, परंतु त्यावेळेला माझा भाऊ निर्मळच्या हॉस्पिटलमध्ये 10 महिने होता. त्यावेळेला पहाटे 3 वाजता उठून आधी मी हे काम करत होते. निर्मळला 4 तास दररोज हॉस्पिटलमध्ये जात होते, कारण तो पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये होता. पुन्हा घरी येऊन माझी बहीण मी इथे आहे. मी अशा पद्धतीने संपूर्ण दिवसातले 8 तास पहाटे 3 वाजता उठून किंवा रात्री 3 वाजेपर्यंत जाऊन आणि मग दिवसा झोपायचं, असं करून मी हे काम पूर्ण केलं. अनुपमाने 2-3 दिवस माझ्याकडे येऊन राहिले. अनुपमा तर रात्री झोपलीसुद्धा नाही 3 दिवस. ती DTP करत होती, मी तिला लिहून देत होते आणि ती DTP करत होते. तर अशा पद्धतीने हे पुस्तक तयार झालं. माझ्या कामाला सुरुवात झाली आणि डिसेंबरमध्ये मी पूर्ण केलं. आणि मग मी ग्रंथालयाकडे सांगितलं आणि ग्रंथालयाला सांगितल्यानंतर खूप वेळ लागतो त्याला. तोपर्यंत जानेवारीपासून मार्चपर्यंत आणखी 100 पुस्तकं माझ्याकडे. जसं जसं लोकांना कळत गेलं की काहीतरी काम चाललेलं आहे आणि आपलं पुस्तक त्याच्यामध्ये यावं, तर 2024 पर्यंतचीच पुस्तकं, मला थॉमस स्टीव्हन्सच्या पासून ते 2024 पर्यंतची पुस्तकं. तर ही सगळी पुस्तकं त्याच्यात 100 पुस्तकांची. आणि मी यांच्या अनुपमाने सगळं काम केलं होतं. अनुपमा आणि तिची सुनबाई पूनम आणि तिचा मुलगा रणजित हे सगळे घरी यायच्या माझ्या, आणि सगळेजण आम्ही एकत्र बसून करायचं. आणि मी तुमच्या ऑफिसमधल्या योगिताला इतकं हैराण केलं की सगळं झालेलं आहे आणि तरीसुद्धा नवीन नवीन पुस्तकं येत आहेत. काही पुस्तकं हो, आणि छापायच्या आदल्या दिवशी मी त्यांना सांगितलं कृपा करून थांबा, कारण गोव्यात एका बाईचं मला अचानक पुस्तक कुठेतरी सापडलं. मला एका रफिक सूरज म्हणून कोल्हापूरचे आहेत, त्यांनी मला सांगितलं की एक गोव्यामध्ये मुलगी आहे, तर ती PHDच्या मध्ये कुठेतरी तिचं नाव आलेलं आहे. मग तिला मी कसा संपर्क केला, खूप दिवस लागले मला, 2-3 दिवस. आणि मग एकदा ती बाई सापडली. ती म्हणते कशाला पाहिजे, माझ्या जन्मतारीख कशाला पाहिजे, हे. मी म्हटलं तुला द्यायचं असेल तर तू दे. तर तिची 2 पुस्तकं ती शेवटच्या क्षणाला मी गेली, योगिताने टाईप केली आणि अगदी शेवटच्या दिवशी दिली. आणि नंतर 15 दिवसापूर्वी त्यांनी पुस्तक प्रिंट करायला लागलं. म्हणजे इथपर्यंत हे सगळं काम झालं. आता याच्यामध्ये प्रसादाची या ग्रंथामध्ये मी फक्त साहित्यिक स्वरूपाची मूल्य असलेली पुस्तकच निवडलेली आहे. म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, कविता, वाङ्मयाचे प्रकार, कोणत्या वाङ्मय प्रकारात त्यांना घालता येईल हे सगळं मी त्याच्यामध्ये बघितलं. आणि धार्मिक स्वरूपाची पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणावर होती, ती मला बाजूला काढावी लागली. आता त्याच्यातही साहित्यिक मूल्य, आता फादर मायकलजींच्या बरोबर बोलणं झालं, त्याच्यातही साहित्यिक मूल्य, पण ते वेगळ्या प्रकारचा. म्हणजे बायबलचा अभ्यास जसा आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, पण ते फक्त धार्मिक पातळीवरून नाही करत, ते फक्त साहित्यिक मूल्यावर करतो. तशी बायबलची साहित्यिक मूल्य पण आपण दाखवायला पाहिजे. आणि त्याच्यावर अभ्यास झालेला आहे, असं नाही की इंग्रजी साहित्यामध्ये त्याचा अभ्यास झालेला आहे, पण मराठीमध्ये तसा अभ्यास झालेली पुस्तकं नव्हती, कथा कादंबऱ्या नव्हत्या. आणि त्यामुळे काही पुस्तकं बाजूला करण्यात आली. आणि म्हणून मग माझ्या कामाला मर्यादा घालण्यासाठी म्हणून धार्मिक आणि अनुवादित स्वरूपाची पुस्तकं बाजूला काढली. आता अनुवादित पुस्तकांवर अनुपमा काम करते आहे. तर त्यामुळे मी या सगळ्या स्वरूपाची, म्हणजे याच्यामध्ये काही पुस्तकं जर मला मिळाली नसतील आणि राहून गेली असतील, साहित्यिक मूल्य असलेली, पण मला वाटते की वसईतला आणि महाराष्ट्रातला एकही माणूस असा राहिला नसेल की ज्याचं मी पुस्तक घेतलेलं नाही. वाङ्मय प्रकारामध्ये मिळणार अशी 484 पुस्तकांवर मी लिहिलेलं आहे. ती माझ्या हातात पडल्यावर, वाचल्यावरच मी लिहिलेलं आहे. जी पुस्तकं मला मिळाली नाही
स्टोरीज बसलेले आहेत. त्यांची पुस्तकं माझ्याकडे नव्हती. त्यांच्या 8-10 कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. सगळी नव्हती. ते हॉस्पिटलमध्ये निर्मलच्या घेऊन आले मला. मी हातात घेतल्याशिवाय म्हणजे काय थॉमसने सांगितलं ना की जखमेत हात घेतल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. त्याप्रमाणे ती पुस्तकं माझ्या हातात मिळाल्याशिवाय मी कुठल्याही पुस्तकावर लिहिलेलं नाही. काहींची पुस्तकं दुर्मिळ होती, ती त्यांनी झेरॉक्स करून पाठवलेली आहे. अनुपमाला सुद्धा माहिती आहे की अनुपम किती पुस्तकं आपल्या बाजूला काढावी लागली, तर ती त्याची साक्षी आहे. तर ज्यावेळी ख्रिस्ती समाजातील मराठी पुस्तकं प्रसिद्ध होत होती, ती अनेक लेखक मला देत होते आणि माझी लायब्ररी जी आहे, ग्रंथालय जे आहे, त्या ग्रंथालयात सगळ्या वसईतल्या लोकांची, प्रोटेस्टंट लोकांची पुस्तकं आहेत. त्यामुळे मी ती वाचून काढत असे आणि घेऊन देत असे. मी ते बाजूला कधीच काढलं नाही. पण जी पुस्तकं माझ्याकडे नव्हती ती पुस्तकं मात्र मी मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुपमाने मला प्रोटेस्टंट पंथीय समाजातील लोकांची जुनी अशी पुस्तकं मला आणून दिली, नवीन पुस्तकं आणून दिली. आणि गमती-जमती सुद्धा पुस्तकं मिळण्याच्या बाबतीमध्ये झालेल्या आहेत की अचानक कोणाची तरी पुस्तकं आलेली आहेत आणि ती पुस्तकं आम्ही घेतलेली आहेत. खरं तर जेझ्विट धर्मगुरू थॉमस स्टीफन्स यांचा ख्रिस्त पुराण हा पहिला मराठीतला मुद्रित प्रिंट झालेला ग्रंथ आहे. 17व्या शतकामध्ये 1616 मध्ये झालेला. आपल्याकडे 1806 मध्ये मुद्रण कला आली. ती ही मिशनऱ्यांनीच आणलेली आहे. विल्यम कॅरे यांनी आणलेली आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या एका भाषणामध्ये नाशिकच्या असं म्हटलेलं होतं 1988 मध्ये की म्हणून म्हणजे आज पादल आहेत, जेझ्विट धर्मगुरू आहेत, तर फादर थॉमस स्टीफन्सचा वारस आहे असं मी समजते फादर आसिसला. आणि बिशप महोदय आहेत. मला बिशप महोदयांना मुद्दामही सांगायचं आहे, समोरही अनेक धर्मगुरू बसलेले आहेत. तर मराठी साहित्यावर कुसुमाग्रजांनी काय सांगितले होतं की मराठी साहित्यावर ख्रिस्ती साहित्याचे फार मोठे ऋण आहे. कारण आधुनिक मराठी साहित्याचा उदय आणि उगम ख्रिस्ती साहित्यातून झालेला आहे. मराठी साहित्याच्या आज दिसणाऱ्या वटवृक्षाचे बीजारोपण महाराष्ट्रात आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी केलेलं आहे. मराठी संत कवींचं वाङ्मय 18-19व्या शतकात समाजासमोर मुद्रित आलेलं होतं. त्याच्या आधी ख्रिस्ती लोकांचं वाङ्मय आलेलं होतं. मराठी भाषक ख्रिस्ती म्हणजे फादर थॉमस स्टीफन्स हे इंग्रज होते, पण ते मराठी शिकले आणि मराठीत त्यांनी ख्रिस्त पुराण लिहिलेलं आहे. 1616 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा गेल्या वर्षी मिळाला ऑक्टोबरमध्ये. आणि त्यानंतर विविध समाजातून आलेलं साहित्य, बोली यांच्याकडे प्रकर्षाने सगळ्यांच्या नजरा वळलेल्या आहेत. अभिजात भाषा म्हणजे जनसामान्यांची भाषा, कुलीन आणि धुरंदाज अशा प्रकारची भाषा. म्हणजे सरदारांची, राजेरजवाड्यांची, सरदार दरकदारांची भाषा नव्हे, तर सामान्य माणसाची भाषा अभिजात भाषा. म्हणजे अभिजात असं म्हटलं की आपल्याला वाटतं की राजांची भाषा आहे की काय, पण सामान्य माणसाची भाषा आहे. सामान्य माणूस ज्या मुडक्या तुडक्या असं आपण म्हणतो त्या भाषेत बरोबर होती, ती भाषा म्हणजे अभिजात भाषा आहे. ज्या भाषेत स्थानिक लोकांना बोलल्यानंतर कळतं ती भाषा, ज्या बोलीत आपण बोलतो ती आपल्या पूर्वजांची भाषा आहे. म्हणजे एका अर्थाने आपण आपल्या पूर्वजांना जिवंत करतो, कारण भाषा जिवंत असते, वाहती असते. त्या भाषेतूनच आपल्याला संस्कारची मूल्य मिळालेली असतात. म्हणून आपण तिला मायबोली असं म्हणतो, मातृभाषा असं म्हणतो. या मराठी भाषेत ख्रिस्ती समाजातील मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांनी आपल्या समाजाचं दर्शन घडवलेलं आहे. ते मला मराठी भाषेच्या नकाशावर आणणं महत्त्वाचं वाटलं. एकाच वेळी एका पुस्तकामध्ये 484 पुस्तकांचा परिचय आणि 250 पेक्षा जास्त लेखक आहेत या पुस्तकामध्ये. या लेखकांच्या लेखनाचा पैस, त्याचा आशय मी इथे मांडलेला आहे. तो एका ठिकाणी आपल्याला बघता आणि वाचता येईल. एका अर्थाने हा वाङ्मयकोश आहे असं अविनाश चपरेंनी म्हटलेलं आहे. हा मराठीतला
वेगवेगळ्या साहित्य कृतीमध्ये वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात लिहितात. त्या सगळ्यांचे संदर्भ, सगळ्यांचं पुस्तक काय आहे त्याचा सारांश मी दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांची पुस्तकं वाचायला लागतील, पुस्तकं वाचावीशी वाटतील, तर ती तुम्ही त्या लेखकांच्याकडून मिळून मग तुम्ही वाचू शकता. पण अनेकदा आपल्याला ती पुस्तकं उपलब्ध होत नाही, आपण लेखकापर्यंत पोहोचू शकत नाही, आपण विकत घेऊ शकत नाही. अशा वेळेला हे पुस्तक आपल्याला त्याच्यासाठी मदत करेल असं मला वाटतं. ख्रिस्ती मराठी साहित्यिकांच्या साहित्याची सूची अनिल दैवाडकर पुण्यातल्या यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लेखक आणि त्या लेखकाची किती पुस्तकं आहेत, त्याचा जन्म वर्ष वगैरे हे सगळं दिलेलं आहे. मुस्लिम मराठी साहित्याची सूची रफिक सूरज यांनी तयार केलेली आहे. एका लेखकाची किती पुस्तकं आहेत ते त्यांनी दिलेलं आहे. मात्र माझं पुस्तक त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. मी इथे ख्रिस्ती साहित्यिकांच्या त्यांचा परिचय नाही करून दिला, कोणाचाही परिचय नाही. फक्त त्याचं नाव आहे, त्याचं जन्मवर्ष आहे आणि त्याचं एकूण साहित्य काय आहे त्या साहित्याचा सारांश. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये केलेला आहे. ही केवळ पुस्तकांची यादी नाही आहे, तर त्याच्यामध्ये त्याचे सगळे संदर्भ आणि विभागवार कोणत्या वाङ्मय प्रकारात ते पुस्तक होतं तसे वेगवेगळे प्रकार आपण केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते पुस्तक घातलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वाचायला सुद्धा सुलभ जाईल. कादंबरी वाङ्मय बघायचे, सगळी प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक मराठी लिहिणारे सगळे एका ठिकाणी तुम्हाला सगळे भेटतील. अशा ग्रंथांची आजच्या काळात फार मोठी आवश्यकता होती. आज जेव्हा एक धर्म, एक रंग, एक भाषा असा आपल्यावर मारा केला जातोय, त्या काळात संविधानाची आठवण ठेवून विविध धर्म, विविध रंग आणि विविध भाषा यांनी आपल्या भारतभूमीची एकता टिकवून ठेवलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. धर्म वेगळे आहेत, त्यांचा सन्मान, त्यांचा मान, त्यांचा सत्कार नेहमीच केला पाहिजे. परंतु सगळे एका धर्माचे असतील तर त्याच्यामध्ये विविधता राहणारच नाही. आपल्याला इंद्रधनुष्य बघायचं असेल तर या सांस्कृतिक दृष्टीमध्येच बघता येतो. वेगवेगळ्या संस्कृती इथे एकत्र राहतात आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या रंगाचे लोक इथे एकत्र राहतात. त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यांनीच ही भारतभूमीची एकता टिकवून ठेवलेली आहे. ती आजच्या काळामध्ये टिकवून ठेवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने ही एक मोठं पाऊल मी उचललेलं आहे असं मला वाटतं. नाहीतर ख्रिस्ती समाज पटलावर येऊ शकला नसता. आमच्या नंतर हे दुसरं काम कोणी करेल असं मला वाटत नाही. आता मराठी भाषेत लिहिणारे लोक कमी होत चालले, लिहित आहेत पण त्यांची नोंद घेणारे लोक राहिले पाहिजे आणि आपल्याकडची सगळी ज्येष्ठ मंडळी काळाच्या पडद्यावर चाललेली आहेत. त्यामुळे एक प्रकारची भीती सुद्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे मी हे शिवधनुष्य पेरलं आणि हे सगळे परिश्रम मी केलेले आहेत. म्हणजे संत तुकारामांनी सांगितलं होतं की अक्षरांचा श्रम केला तर ते अक्षरांनी लिहिण्यासाठी सुद्धा बैठक मारावी लागते, शरीराला त्रास द्यावा लागतो, उपाशी राहावं लागतं, भटकंती करावी लागते, आपल्या पदराला थाप लावावा लागतो, हे सगळं करावं लागतं. ते मी सगळं केलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रतिभेचा नवोन्मेषशालीने अशा प्रकारची दृष्टी दाखवलेली आहे. प्रतिभेला कोणताही धर्म नसतो. धर्म वेगवेगळे असू शकतील पण प्रतिभेला धर्म नाही. त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या धर्माने दिलेली मूल्ये त्यांच्या वर्तणुकीतून जशी व्यक्त होतात तशी त्यांच्या लेखनातून व्यक्त होत असतात. तद्वतच मराठी भाषक ख्रिस्ती समाजातील लेखकांच्या साहित्यातून ख्रिस्ताने दिलेल्या मूल्यांचा आविष्कार झालेला आहे. ख्रिस्ताने जी मूल्ये दिलेली आहेत, दया, क्षमा, शांती, सत्य, प्रकाश, ही मूल्ये आहेत. त्या मूल्यांचा आविष्कार आपल्या सगळ्या लेखकांनी केलेला आहे आणि त्याचा सन्मान ठेवण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटतं. आपल्याला अनेक संघर्षाला सामोरं जावं लागतं, परंतु संघर्ष एकदा ग्रथित झाला, एकदा शब्दांकित झाला की साहित्य त्याच स्थानावर राहतं आणि साहित्याचं स्थान ढळू शकत नाही, कारण तो काळाचं दर्शन घडवत असतो. तत्कालाचं ते दर्शन असतं, त्यामुळे ते कालबाह्य कधीच होत नाही. आपण एकदा लिहिलेली कलाकृती ही कायम राहते. आता 400 वर्षापूर्वीचा माझा थॉमस स्टीफन्सन वाचत असताना त्यावेळची आपल्याला संस्कृती दिसते ना, नाहीतर आपल्याला कशी संस्कृती दिसली असते, कळलीच नसते.
विजयराज बोधनकर यांना मी म्हटलं की मराठी भाषेचा प्रवाह, त्याच्यामध्ये मराठी भाषेचा प्रवाह समाजातील विविध स्तरातील लेखक कवींनी अल्पसंख्याकांनी आपल्या अनुभवांना ग्रथित करून अधिक बुलंद केलेला आहे. म्हणजे फक्त मराठीचा सदाशिवपेटी साहित्याचा प्रवाह असा तर एवढाच राहिला असता, पण सगळे मुस्लिम साहित्य, ख्रिस्ती साहित्य, जुहू साहित्य, अनेक प्रकारचं साहित्य, दलितांचं साहित्य, स्त्रियांचं साहित्य सगळं आलं म्हणून हा प्रवाह बुलंद झालेला आहे. अल्पसंख्याकांनी हा आपल्या अनुभवांना ग्रथित करून हा प्रवाह बुलंद केलेला आहे. आपल्या साहित्याच्या छोट्या छोट्या पणत्या त्यांनी या प्रवाहात सोडलेल्या आहेत. त्या पणत्यांमध्ये पेनाची नीट दिसते, ती वात आहे आणि त्यामधून त्यांचं सगळं साहित्य स्रवलेलं आहे. येशूचे शब्द आहेत की मी जगाचा प्रकाश आहे, तो आपल्यातच दडलेला आहे आणि त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि ख्रिस्ताने असंही म्हटलेलं आहे की आणि शब्द दीर्घ झाला. साहित्यामध्ये असा शब्द म्हणजे ख्रिस्ताने जे सांगितलं ते मूल्य जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसतं आहे. तर तो दिव्याने दिवा लागतो, ज्योतीने ज्योत लागते. एखादी ज्योत विजू झाल्यानंतर दुसऱ्या ज्योतीने त्यावर त्याच्यात प्रकाश ओढता येतो. अशा ज्योती लावल्याने अंधकार दूर होतो, परंतु ज्ञान, विचार, संवेदनशीलतेच्या ज्योतीने अंधकार दूर होतो. आणि अशा पद्धतीने शब्दामध्ये तो आपल्यामध्ये प्रकटतो, पुस्तकाच्या रूपाने, ग्रंथाच्या रूपाने तो आपल्यामध्ये प्रकटतो. आजच्या काळात हा अज्ञानाचा अंधार अधिक दाटून आलेला आहे, कारण ज्याच्याकडे काही बोलण्यासारखं आणि लिहिण्यासारखं आहे ते माणसं बोलत नाहीत, ती लिहित नाहीत आणि अन्य लोक ते वाचत नाहीत. जे लोक लिहितात त्यांचं कोणी वाचत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ख्रिस्ती समाजातील इतक्या लोकांनी मराठीतून लिहिलेलं आहे आणि ते समाजासाठी दिवा आणि उजेड झालेले आहे, हे या प्रसाद चिन्हांच्या माध्यमातून कळतं. रवींद्रनाथ टागोरांचे विचारही याच्यामध्ये अभिप्रेत आहे की त्यांच्या एका कथेत त्यांनी म्हटलेलं आहे की सूर्य जेव्हा अस्तास जातो तेव्हा त्यांना असं वाटतं, लोकांना असं वाटतं, प्रकाशाला असं वाटतं की आता प्रकाश कुठून मिळणार, सूर्य तर अस्तास गेलेला आहे. आणि अशा संभ्रमित अवस्थेमध्ये असताना एक छोटीशी पणती येऊन सांगते की मी माझ्या परीने हा अंधार दूर करणार आहे. त्याप्रमाणे मी ज्या पणत्या प्रत्येकाने लावलेल्या आहेत छोट्या छोट्या, त्याच्याने हा अंधकार दूर झालेला आहे, असं ज्ञानाचा अंधकार दूर झालेला आहे असं मला वाटतं. तर ही प्रसाद चिन्ह म्हणजे प्रकाश चिन्ह आहे. मराठी साहित्याच्या प्रमाण भाषेच्या प्रवाहात ख्रिस्ती समाजातील मराठी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या पणत्या प्रवाहात सोडलेल्या आहेत. ही प्रसाद चिन्ह आहे आणि हे अत्यंत शुभ सूचक असं आहे. सर्वांना सोबत घेऊन आणि मराठी सारस्वताच्या दरबारात जावं, मराठी भाषेची आपल्या परीने सेवा करावी. आपल्या भावना, आपले विचार, आपले अनुभव, पणत्या ज्या भावनांच्या आहेत, विचारांच्या आहेत, त्या या मराठी भाषेच्या प्रवाहामध्ये सोडाव्यात आणि हा सगळा प्रवाह मराठीच्या बुलंद प्रवाहाला मिळावा अशा अपेक्षेने मी हा प्रकल्प घेतला आणि तो प्रकल्प मी पूर्ण केलेला आहे. तर फक्त शेवटचा भाग आहे तो म्हणजे आभाराचा, की म्हणजे आभार प्रदर्शन होणारच आहे, कृतज्ञता व्यक्त होणारच आहे. परंतु प्रसाद चिन्हे पुस्तक प्रसिद्ध होताना अनेक लोकांचा हातभार लावलेला आहे. बरेच जण इकडे उपस्थित आहेत, मला त्यांचा उल्लेख करायचा आहे. त्यांच्याविषयीची कृतज्ञता मी पुस्तकामध्ये व्यक्त केलेलीच आहे. परंतु मी आता व्यक्तिशः त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करते. यशवंतराव चव्हाण विद्यापीठ ज्यांनी मराठी भाषा ख्रिस्ती लेखकांना अभ्यासक्रमात लावलं, त्यांच्या साहित्यकृतींना अभ्यासक्रमात लावलं, त्यानंतरच्या प्रक्रियेत डॉक्टर अनुपमा उसगरे, पूनम आणि रणजित उसगरे यांनी सर्व लेखन माझं मुद्रित करून दिलं. किती वेळा त्यांनी पण टंक लेखन केलं, म्हणजे लॅपटॉपवर जागरण करून आणि त्याचे फॉन्ट बदलणं, हे सगळं तिकडनं पाठवणं, त्याच्यामध्ये अनेक काही दुरुस्त्या कराव्या लागत होत्या. हे सगळं अनुपमाने सगळं शिरावर घेतलेलं होतं. त्यामुळे माझा भार खूप कमी झाला असं वाटलं आणि मी आश्वस्त झाले, मी निश्चित झाले. ग्रंथालयाचे सुदेश इंग्लासपूरकर आणि सारा प्रकल्प प्रकाशनासाठी त्यांनी घेतला. त्यांचे सर्व कर्मचारी, विशेषतः ज्योतिता मोरे, तिचं नाव तेव्हाशी घेतलं की जानेवारीपासून मेपर्यंत नवनवीन पुस्तकं
सुदेश शिंगलाजपूरकर, धनश्री, योगिता, अनिरुद्ध, सौमित्र आलेला आहे. सौमित्रचे वडील पण आलेले आहेत. पण त्यांना माहिती नसेल कदाचित सौमित्रने माझ्या किती वेळा पायऱ्या झिजवल्या ते, इतक्या वेळा ओझं घेऊन तो यायचा असायचा विचार. अरुण जोशी या सर्वांचे मनापासून आभार मानते. माझ्या बहिणी ॲग्नेस वास आणि योनिका आणि भाऊची म्हणजे आयवन कुटिनो, माझी सगळी भाचरं, यांना मी कामाला लावलेलं होतं. इथून पुस्तकं तिकडे नाही, इकडनं पुस्तकं इकडे आण, असं सगळं चाललेलं होतं. आणि ते सगळं ते ओझं खांद्यावर घेऊन घ्यायचे. सर्वांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. सर्व लेखक आणि कवींनी सारी जुनी नवी पुस्तकं सांगितल्याबरोबर पाठवून दिली. त्यांचे आणि इतर लेखक कवींनी म्हणजे ती पुस्तकं मला मिळवून देण्यासाठी कोणी कोणी मदत केली. स्टॅन्लीच्या पण घरात मी त्याच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या. मला वाटते स्टॅन्ली आहे इकडे. स्टॅन्ली आणि त्याची बायको ग्लॉसी या दोघांचे मनापासून आभार मानते. कारण तो वसईतल्या अनेकांची पुस्तकं त्याच्या घरी आणून ठेवायचा. तर म्हटलं तुम्ही येऊ नका, मीच येते. कधी कधी ते पण यायचे. त्यानंतर स्टॅन्ली गोन्साल्विस, मी आता वाचूनच दाखवते, त्याच्या कोणाचं नाव उठून जाईल. स्टीफन परेरा, जॉन गोन्साल्विस, जेनेट सिरेजो, दीपक मचाडो, रॉकी लोबिस, या सगळ्यांचा उल्लेख मी केलेला आहे. ना रॉकी इकडे आहे. रॉकीची माझी भेटण्याला येऊन खूप पुस्तकं त्यांनी पाठवून दिली मला. फ्रान्सिस वाघमारे, नाशिक बोलून त्यांनी मला खूप माहिती दिली. महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यातील सर्व लेखक ज्यांची पुस्तकं मला अनेकांची पुस्तकं मिळू शकली नाही, मी त्यांना फोन केला. ते म्हणाले आम्ही कोल्हापूरला आहोत, आम्ही पुढे महाराष्ट्राच्या बाहेर आहोत आणि आता आम्ही घरी जाईपर्यंत तुमचं पुस्तक तयार होईल. मग त्यांची पुस्तकं मला मिळाली नाही. त्यांची पुस्तकं त्यांची मिळू शकली नाही. त्यांची पुस्तकं ज्यांना उपलब्ध होतील त्यांनी माझ्याकडे पाठवली. तर जर पुढच्या आवृत्ती पुढे शिकलाच तुम्ही म्हणजे ही पुस्तकं जर संपली आणि जर त्यांनी दुसरी आवृत्ती काढली तर मग मला असं वाटतं की त्यांच्या पुस्तकाचा समावेश करता येईल. जर त्या साहित्य प्रकारात बसत असेल तर. जर साहित्य प्रकारात बसत नसेल तर मी मात्र घेणार नाही. कारण खूप मर्यादा पडतात. कारण ते पुस्तक कुठे बसवायचं ते बसत नसेल तर ते आपल्याला त्याला बसवण्यासाठी खूप प्रयास करावे लागतात. हां, तर सर्व लेखक ज्यांची पुस्तकं मिळू शकली नाहीत त्यांनी त्यांची पुस्तकं माझ्याकडे पाठवली तर पुढच्या आवृत्तीत त्यांचा समावेश करता येईल आणि साहित्याच्या निकषावरती पारखून घेता येते. मी पाठ्यपुस्तक मंडळावर असताना ख्रिस्ती लेखकांचं साहित्य अभ्यासक्रमात घेतलं होतं. त्याच्यामध्ये फ्रान्सिस लिब्रेटो फादर आणि रमण रट्टिगे यांच्या कविता घेतल्या होत्या मी पाठ्यपुस्तक मंडळावर असताना 2003 साली. मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम मंडळावर असताना वाडवळी बोली अभ्यासक्रमात लावल्यामुळे वसईतील आणि पालघर विभागातील अनेक लेखकांना मी अभ्यासक्रमात आणलं. त्याच्यापैकी स्टीफन परेरा, स्टॅन्ली आहे, रेमंड आहे, अनेकांची, दीपक मचाडो आहे. त्यांचं साहित्य मी त्या बोलीभाषेच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण पुस्तकं त्यांची काही रेमंडचं मी संपूर्ण कादंबरी लावलेली आहे. मराठी वाङ्मयाचा इतिहास जेव्हा लिहिला गेला, 7वा खंड आला, राम जाधव त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी माझ्याकडून मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचा इतिहास लिहून घेतला 1950 पासून 2007 पर्यंतचा. तर त्याच्यामध्ये मी पुन्हा प्रयास करून 35 पानांचा लेख त्या पुस्तकामध्ये वाङ्मयाच्या इतिहासात प्रसिद्ध झालेला आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठात त्यांनीच्या अभ्यासक्रमात संपूर्ण साहित्य लावलं. तर ते सैद्धांतिक म्हणजे ख्रिस्ती साहित्य त्याची व्याख्या काय, त्या व्याख्येपासून सुरुवात करून सगळं सैद्धांतिक भाग तयार केलेला आहे. आणि त्यांनी ती 4 प्रकरणं तिकडे लावली. संपूर्ण पेपर लावलेला आहे 100 मार्काचा. आणि मला सांगायला आनंद वाटतो फादर की त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रातल्या आणि भारतभरातल्या 10,000 विद्यार्थ्यांनी मराठीसाठी प्रवेश घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मंत्री पण आहेत, कारण मंत्र्यांना पण सांगितलेलं आहे ना, राजकीय लोकांना पण, नेते मंडळीला मराठीचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. तर 10,000 विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठामध्ये, कारण तिथे वेगवेगळ्या वयोगटातली मुलं असतात ना, लोक असतात, त्यामुळे 10,000 विद्यार्थ्यांनी मराठीसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. तर त्याच्यापैकी कोणीतरी ख्रिस्ती साहित्याचा अभ्यास नक्कीच नाही 10,000 निदान 5,000 विद्यार्थी किंवा 1,000 विद्यार्थी तरी मराठी साहित्याचा अभ्यास करतील आणि 4 प्रकरणांचा अभ्यास करून त्यांनी ख्रिस्ती समाजातील लेखकांचं योगदान काय आहे ते त्यांना
कळेल. तर मला असं वाटतं की सर्वांना सोबत घेऊन मी निघालेले आहे. मी माझ्या परीने सगळा अभ्यास करून निघालेले आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या मराठी साहित्याच्या प्रवाहात आपलं प्रोटेस्टंट पंथीय आणि कॅथोलिक पंथीय मराठी भाषक जे लोक आहेत त्यांना मोठ्या पटलावर आणलेलं आहे. मराठी भाषक ख्रिस्ती समाजाची मायबोली मराठी आहे. आमचे सर्व व्यवहार मराठीत चालतात आणि मराठी भाषक ख्रिस्ती समाजाने मराठी भाषा अधिक श्रीमंत, समृद्ध आणि संपन्न केलेली आहे. मराठी भाषेची ही प्रसाद चिन्हे आहेत म्हणून याला नाव प्रसाद चिन्हे असं दिलेलं आहे. म्हणजे अगदी शेवटच्या 2 ओळी सांगते, 2 मिनिटं घेते. ही द्राक्ष जर उन्हामध्ये ठेवली ना तर त्याच्या मनुका होतात आणि ती जर फ्रीजमध्ये ठेवली किंवा बाहेर ठेवली तर एका आठवड्याने ती द्राक्ष कुजून जातात. गेल्या कित्येक शतकांपासून मराठी साहित्य अशा पद्धतीने एका अंधारामध्ये पडलेलं होतं. ती द्राक्ष होती आणि ती कुजून जाऊ नये म्हणून ती सगळी पुन्हा वेचून काढली आणि मी आता ती पुन्हा टाकलेली आहे. त्यामुळे त्याच्या मनुका बनतील आणि आपण त्याचा आस्वाद घ्याल अशी मला खात्री वाटते आणि आपण सुद्धा ताजे दमाने खाल असं मला वाटतं. खलील मोमीन म्हणून पुण्याचे कवी आहेत, त्यांनी खूप छान सांगितलेलं. त्यांच्या शब्दात मी समावेश करते की मी भरून लिहितो सारे हृदयाच्या काठोकाठ, शब्दातून देता नाका पाझरता बोलतो माठ. मातीचं भांडं पाण्याने भरला की त्याच्या बाहेर पण पाणी थेंब येतात. तसं अनेकदा लेखकाचं होतं. शब्दातून देऊन थोडे जे उरात उरते काही